नमस्कार मंडळी. येत्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही खास गोडाचा पदार्थ शोधत असाल तर आज तो शोध तुमचा इथे संपलेला आहे. कारण आज मी घेऊन आली आहे मलाईदार, लच्छेदार आणि वेगळ्या स्वादाची, वेगळ्या फ्लेवरची अंजीर रबडी घरच्या घरी कशी करायची. तर याच्यासाठी अगदी घरगुती साहित्य लागतं. अंजीर फक्त रात्रभर आपल्याला 5-6 भिजवून घ्यायचे. 1.5 लिटर दूध तापवत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ती जी आपण अंजीर भिजवून घेतलेले होते रात्रभर पाण्यामध्ये, त्याचं पाणी बाजूला काढून फक्त अंजिराचे तुकडे करून थोड्याशा दुधासोबत ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. या पेस्टमुळे अंजीर चा फ्लेवर तर दुधाला खूप छान येतो, रबडीला छान येतो आणि एकजीव व्हायला दुधामध्ये हे सगळं खूप सोपं पडतं. त्यामुळे ही पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर दूध थोडंसं उकळलं की 2 ते 3 चमचे थोडंसं मिल्क पावडर घेऊन त्याच्यात दूध थोडंसं कालवून गरम दूधच त्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे आणि याच्यामुळे पण दुधाला एक छान कन्सिस्टन्सी मिळते, मलाईदारपणा येतो आपल्या रबडीला. त्यामुळे ते जरूर घालायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप जी आहे ती म्हणजे साखर याच्यात कॅरमलाइज करून आपल्याला घालायची आहे. कॅरमलाइज साखर कशी करतात आणि ती का केली जाते याच्या खास टिप्ससह मोठा व्हिडिओ पण या रबडीचा आपल्या चॅनलवर आहे. तर तोही तुम्ही जरूर जाऊन बघू शकता आणि या पद्धतीने ही अंजीर रबडी या खास दिवसासाठी नक्की करून बघू शकता. कॅरमलाइज केलेली ही साखर या रबडीमध्ये आपण घातल्यामुळे रबडी आळायला खूप मदत होते आणि लवकरात लवकर हे काम होतं. आणि मुख्य म्हणजे रबडीला किंवा बासुंदीही करायची असेल तर त्याच्यासाठी येणारा जो सुरेख बदामी रंग आहे तो एकदम झटपट आपल्याला मिळतो. कॅरमलाइज साखर घातल्यानंतर आपण अंजीरची जी पेस्ट केली आहे ती पण याच्यात घालायची, व्यवस्थित एकजीव करायचं, उकळी येऊ द्यायची, केशराचं दूध घालायचं, थोड्याशा चारोळ्या मी घातल्या, तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि अर्धा ते पाऊण तासात असं मस्त लच्छेदार, क्रीमी आणि घट्टसर आणि खूप सुंदर चवीची अशी ही मलाईदार अंजीर रबडी तयार आहे. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन क्लिक करून बघा. मोठा व्हिडिओ डिटेल रेसिपीसह तुम्हाला जरूर उपलब्ध होईल. नक्की ही रेसिपी करून बघा. आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला मात्र विसरू नका. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.